लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते. कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे. आणि आता आपल्याला मी सांगतो, आता माझ्याकडे आकडा आहे 1,05,09,542 अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झालेत, ग्राह्य धरलेले आहेत. 1.5 कोटीपैकी आणखी 1,05,00,000 झालेत. आणखी ही संख्या वाढेल. आता रक्षाबंधनच्या अगोदर 1,05,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काय अर्ज येतील हे तपासून ते आणखी 2.5 कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे. आता हे आरोप करतात, घरात बसून आम्ही काम करतो पूर परिस्थितीत जाऊन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपण बघितलेली असेल. आत्ताच स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त फॉर्म आम्ही वैध ठरवलेले आहेत, पात्र ठरवलेले आहेत, लाभार्थी ठरवलेले आहेत, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. त्यांना आता काहीही करायची गरज नाही. त्यांनी स्वतः सांगितले 1 कोटीपेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. तर आता अप्रूव्ह फॉर्म झालेल्यांना या ठिकाणी कुठलीही गरज नाही आहे. फॉर्म त्यांचा एकदा भरला गेला आहे, अप्रूव्ह झाला की आता तुम्हाला डायरेक्टली पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. फक्त तुमचा आधार लिंक वगैरे ही सर्व गोष्टी करून घ्या. नसेल तरी देखील पैसे भेटणार आहेत, परंतु वेळ लागू शकतो. DBTद्वारे तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटत असतात. तर अप्रूव्ह फॉर्म झालेल्यांसाठी ही गुड न्यूज होती. किती फॉर्म अप्रूव्ह झालेले बघा, 1 कोटीपेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि अजून देखील नवीन फॉर्म भरून त्याचसोबत जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना देखील रिअप्लायबद्दल किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये काय एडिटचे जे ऑप्शन असतील त्याच्याबद्दल देखील सरकार लवकरच निर्णय घेऊ शकतं. त्याच्याबद्दल देखील ॲपमध्ये तुमचा रिजेक्ट झालेला फॉर्म देखील तुम्हाला चेक करायचा आहे. तिथं एडिटचं ऑप्शन येते का ते पाहायचं आहे. आणि ज्यांचे फॉर्म जे आहेत या ठिकाणी भरले जात नाहीत, नवीन फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरनं त्यांना पाहू शकता. ही वेबसाईट पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. काल वेबसाईट बंद झालेली होती, परंतु पुन्हा एकदा नव्याने ही वेबसाईट सुरू झालेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲपवरती सध्या फॉर्म जे आहेत ते भरले जात नाही आहेत. न्यू फॉर्म ॲक्सेप्ट केले जात नाहीत अशा पद्धतीने एरर येतो आहे. परंतु रात्री किंवा सकाळी देखील तुम्ही ट्राय करा, एका वेळेस फॉर्म भरले जाऊ शकतात. किंवा या ठिकाणी तुमचे जे पहिले फॉर्म भरले गेलेले आहेत ॲपवरती त्याचा तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे. त्याचसोबत फॉर्म तुमचा या ठिकाणी अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे किंवा एडिट करायचं ऑप्शन तुम्हाला ॲपमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांना तर करताच येणार आहे, परंतु वेबसाईटवरती ज्यांनी भरलेले आहेत त्यांना संपूर्ण वेबसाईटवरती करता येणार आहे. तर आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना आता कुठलंही टेन्शन नाही आहे. त्यांचे डायरेक्टली पैसे जमा होणार आहेत. स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जेवढे फॉर्म वैध आहेत त्यांना आता आम्ही पैसे देणार आहोत. तर रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर देखील पैसे यायला सुरुवात होऊ शकते किंवा त्याच्यानंतर म्हणजे त्या काळामध्ये रक्षाबंधनच्या काळामध्ये तुम्हाला पैसे जे आहेत त्याचं वाटप केलं जाणार आहे. डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे आहे या ठिकाणी केलं जाणार आहे. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांना आता कुठलेही टेन्शन नाही, परंतु ज्यांचे फॉर्म अजूनही या ठिकाणी इन पेंडिंग दाखवत आहेत किंवा डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी काय करायचे बघा. आता ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत म्हणजेच त्यांचे फॉर्म तपासायला घेतलेले आहेत इन रिव्ह्यूमध्ये अशा पद्धतीने जर तुम्हाला दाखवत असेल तर इन रिव्ह्यू असतील तर तुमचा फॉर्म तपासला जातोय. लवकरच फॉर्म अप्रूव्ह होईल तुमचा देखील. त्याचं काय जे स्टेटस असणार आहे ते लवकरच कळेल. कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट्स अशा येत आहेत की आम्ही 1 दिवशीपूर्वी फॉर्म भरला आहे की 2 दिवसामध्ये 1 दिवसामध्ये आमचा फॉर्म आता अप्रूव्ह होतोय. म्हणजे स्क्रुटिनी जी आहे, डॉक्युमेंट तपासणी जी आहे ती एकदम फास्ट सुरू आहे. तुम्ही 1-2 दिवसामध्ये फॉर्म भरला तर लगेच अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. फास्ट पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला याची लास्ट डेट आहे. हा पहिला टप्पा असू शकतो त्यांचा. 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून घेऊन ते अप्रूव्ह वगैरे करायचे असे टप्पे असणार आहेत. पुन्हा देखील ही योजना पुढे तर चालूच राहणार आहे, परंतु फॉर्म भरता येणार की नाही ते पुढं आपल्याला माहिती नाही. परंतु 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म अजून भरले नाहीत त्यांनी फॉर्म भरून घ्या. कारण की याच्यामध्ये तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जुलैचे देखील पैसे जे आहेत ते या ठिकाणी भेटणार आहेत आणि ऑगस्टचे देखील पैसे भेटणार आहेत. ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. वेबसाईट एकदा सुरू झालेली आहे. तर बघा इन रिव्ह्यूमध्ये आहे तर
तुमचा फॉर्म अजून तपासला जातो आहे. इन पेंडिंग असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो तपासायला घेतलेला नाही, लवकरच तो तपासायला घेतला जाईल. इन रिव्ह्यूमध्ये स्टेटस येईल आणि त्याच्यानंतर मग काय डिसअप्रूव्ह आहे की अप्रूव्ह आहे ते तुम्हाला त्याचं पुढं समजेल. अप्रूव्ह झाला तर बघा अशा पद्धतीने अप्रूव्ह म्हणून तुम्हाला दाखवेल. याच्यानंतर कुठलीच प्रोसेस तुम्हाला फॉर्ममध्ये करायची नाही. एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला की विषय संपलेला आहे. तर बघा जर डिसअप्रूव्ह झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे, तर अशा पद्धतीने काही जणांना ऑप्शन देखील येते बघा. दिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय. तर इथे एडिट फॉर्मचं ऑप्शन देखील तुम्हाला पाहायला भेटेल. परंतु काही जणांना या ठिकाणी एडिट फॉर्मचं ऑप्शन येत नाही, फक्त असं लिहून येतं आहे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय. तर बघा ज्यांचा रिजेक्ट झाला आहे ऑप्शनच येत नाही एडिटचं, का वाट बघूनही या ठिकाणी त्याच्यावरती काहीही ऑप्शन आलेलं नाही. तर पुन्हा एकदा ट्राय करू शकता तुम्ही वेबसाईट पोर्टल जे आहे तिथून. परंतु त्यांनी या ठिकाणी रिजेक्ट झालेल्यांना काही जणांना अशा पद्धतीने एडिट ऑप्शन दिसतंय. परंतु हे कुणाला दिसतंय, फक्त ज्यांनी अगोदर फॉर्म जो आहे तो एडिट केलेला नाही त्यांनाच फक्त हे ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटते. कारण की एकच वेळ चान्स दिलेला होता फॉर्म एडिट करण्यासाठीचा. परंतु याच्यामध्ये काय जर परत बदल झाले, याच्यामध्ये काय जर अपडेट आलं डबल एडिटचं किंवा ज्यांचे रिजेक्ट झालेत पुन्हा त्यांना एडिट करण्यासाठी काय जर ऑप्शन आलं तर तुम्हाला सर्वात अगोदर ही माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची अपडेट द्यायची होती की किती फॉर्म आलेले आहेत. त्याचसोबत ही जी योजना जी आहे आपल्याला माहिती असेल कोर्टामध्ये देखील याच्यावरती याचिका टाकण्यात आलेली होती, परंतु तिथून देखील याच्यामध्ये याचिका फेटाळण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे योजना बंद होणार नाही. तुमचे पैसे जे आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले त्यांचे भेटून जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं अपडेट स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लाईव्हमध्ये दिलेला आहे. याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.